नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 22 मे रोजी संध्याकाळी 4 ते 7 वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर 3 नेरूळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती। त्याच्यामध्ये जवळपास 35 लाख रुपयाची सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती। त्यानुसार आपण आपल्याकडे 294/25 घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पीआय नाईकवाडे, पीआय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डीबीची टीम पीएसआय बच्चाव आणि पीएसआय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने 23 तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि 25 तारखेला दुसरा आरोपी असलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये एकूण 35 लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास 9 लाख कॅश आणि 15 तोळे सोने असे जवळपास 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास 6 दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास 16 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरफोडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास 6 घरफोडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत। त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक, नायगाव पोलीस स्टेशनचे 2, शाहूनगर पोलीस स्टेशनचा 1, नेरूळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि तळोजा पोलीस स्टेशनचा 1 असे 6 घरफोडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले आहेत।